दरम्यान नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसकडून नवीन चेहरा म्हणून गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। चेहरा नवीन आहे, पण गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजासाठी न्यायालयामध्ये काम करत आहेत, त्यामुळे विजय महाविकास आघाडीचाच होणार असा विश्वास गोवाल पाडवी यांनी व्यक्त केला आहे। या संदर्भात काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी प्रशांत जवेरी यांनी। काँग्रेसकडून नंदुरबार जिल्ह्यासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवार जे आहेत ते गोवाल पाडवी आहेत। गोवाल पाडवी हे माजी मंत्री केसी पाडवी यांचे चिरंजीव आहेत। आपल्यासोबत गोवाल पाडवी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, पहिले तर तुमचं अभिनंदन। तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे। तुम्ही एक युवा नेतृत्व म्हणून तुम्ही समोर जाणार आहात पब्लिकासमोर। काय नेमकी तुमची पहिली प्रतिक्रिया? उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्यांनी मला ही उमेदवारी संधी दिली आहे त्यांचे मी आभार मानू इच्छितो। आम्ही निश्चितपणे, भले मी उमेदवार असेल, खरा उमेदवार काँग्रेस पक्ष आहे, महाविकास आघाडी आहे। आमचे इथे आजी माजी मंत्री आमदार खासदार जे असेल आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही एकत्र निवडणुकीत पुढे जाणार आहोत, लोकांसमोर जाणार, मुद्दे घेऊन जाणार आहोत आणि निश्चितपणे काँग्रेसची सीट इथे निवडून आणू ही माझी गॅरंटी। नक्कीच तुम्ही जो दावा केला तो परफेक्ट आहे, पण नेमकी जे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो याच्यामध्ये कुठेतरी वादिवाद आहे, काय फायदा होईल तुम्हाला? महायुतीत जे वाद असेल त्यांच्या अंतर्गत विषय आहे, फायदा होत असेल तर नक्की होईल, आपल्या निवडणुकीत दिसेल। पण एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की आमची महाविकास आघाडी सर्व नेते आजी माजी असो ते एकत्र आहे आम्ही, आणि आम्ही मैदानात उतरू आणि निश्चितपणे काँग्रेसची सीट निवडून। काँग्रेस जे आहे ते नंदुरबार जिल्हा जो आहे तो गड मानला जातो, पण 2014 पासून जी आहे ती बीजेपीची सीट येते आहे। यावर्षी काहीतरी बदल होईल? नक्की बदल निश्चित आहे। देशातही बदल होईल, जिल्ह्यातही बदल होईल आणि आपल्याला नक्कीच 4 जूनला कळेल की काय परिणाम होणार आहे देशात। नक्कीच 4 जूनला जी आहे ते परिणाम कळतील असं देखील गोवाल पाडवी यांनी म्हटलं आहे। प्रशांत जवेरी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।